सेक्टर 19 सानपाडा सोनखार या ठिकाणी पाम बीच रोडवरती भुयारी मार्ग याचा आजपासून शुभारंभ म्हणजे भूमिपूजन त्या ठिकाणी झालेलं आहे। याचा मला सार्थ अभिमान आहे, सार्थ आनंद आहे। कारण की मी यामध्ये निशांजी असतील, दशरथजी भगतसाहेब असतील, संदीपजी भगतसाहेब असतील, सर्व त्यांच्या नगरसेविका असतील, त्यांचा पाठपुरावा अतिशय जवळून त्या ठिकाणी बघितलेला आहे। आणि एक आदर्श प्रभाग म्हणून त्यांनी या भागामध्ये तिन्ही प्रभागामध्ये काम केलेलं आहे आणि विविध मुद्दे हातात घेऊन त्याला पूर्णत्वास नेण्याची त्या ठिकाणी जो चळवळ ते करतात, त्याची चळवळीचा रिझल्ट त्यांना लवकरात लवकर भेटतो। ही या ठिकाणी 2019ला प्रस्ताव त्या ठिकाणी आपण पास केला आणि विविध समस्यांच्याकडून आपण निराकरण काढून आज या भूमिपूजन सोहळ्यापर्यंत पोहोचलो। याचा पहिली गोष्ट भगत फॅमिलीचं मी अभिनंदन करेन की त्यांनी या समस्या जाणली की असा ब्रिज इकडे असला पाहिजे, अशा प्रकारचा आयडिया ही समोर ठेवली। ती ठेवलीच नाही, विचार ठेवलाच नाही, तो विविध समस्यांकडून मार्ग काढत सानपाडाकरांचा मार्ग सुखकर करण्याच्या दृष्टीने पूर्ण मेहनत घेतली आणि आज ते आपल्याला साकार होण्याच्या सुरुवात झालेली आहे। याचा फायदा सानपाड्यामधल्या प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी होईल, या सोनकारमधल्या प्रत्येक नागरिकांना। मी 2010 पासून भगत कुटुंबाला जवळून बघितलेलं आहे आणि जेव्हा पण इकडे या भागामध्ये मी यायचो तेव्हा निश्चितच मला सर्वजण सांगायची की भगत कुटुंबाचा जो संपर्क आहे तो एकदम दांडगा, प्रत्येक नागरिकांच्या अडीअडचणीमध्ये धावून येणारा आणि समस्यांना वाचा फोडणारा एक आदर्श प्रभाग आणि आदर्श लोकप्रतिनिधी भगत फॅमिलीने अतिशय दिले। दशरथजी भगतसाहेब चळवळीतले नेते, त्यांनी अतिशय आंदोलन वगैरे करून जे गरजेचं आहे तिथे आवाज उठवलेला आहे। नाईक साहेबांच्या ज्या मिटिंग आहेत त्या प्रत्येक मिटिंगमध्ये मोठे मोठे पंच आणून पाठपुरावा करून ते आवाज उठवण्याचं काम, ते पूर्णत्वास देखील नेण्याचं काम दशरथजी भगतसाहेबांच्या माध्यमातून झालं। सर्वप्रथम मी आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांचे मी आभार या ठिकाणी मानणं गरजेचं आहे। कारण खऱ्या अर्थानं नाईक साहेब वनमंत्री झाले आणि हा तसा प्रस्ताव तयार 2015ला आम्ही वचननाम्यामध्ये दिलं। त्याच्यानंतर मग 2017 साली सभागृहामध्ये वारंवार याच्याबद्दल पाठपुरावा केला, पत्रव्यवहार केले। त्याच्यानंतर 2019 साली संजीवजी नाईक साहेब आणि सागरजी नाईक साहेब यांच्या पूर्ण अध्यक्षतेखाली बोला किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हा विषय ज्यावेळेस कोरोना काळ लागला, कोरोना काळामध्ये नाईक साहेब दर आठवड्याला किंवा महिन्याला ज्यावेळेस आयुक्त साहेबांकडे जायचे त्या दरम्यान हा विषय आम्ही वारंवार त्या ठिकाणी मांडत राहिलो आणि मग नाईक साहेबांनी आदेश दिल्यानंतर जबाबदारी संजीव नाईक साहेब आणि सागर नाईक साहेबांकडे दिली आणि सागर नाईक साहेब संजीव नाईक साहेबांनी सिटी इंजिनियर साहेबांसोबत बसून त्या ठिकाणी हा प्रस्ताव तयार करायला लावला आणि तो प्रस्ताव तयार झाल्यानंतर खऱ्या अर्थानं हा 2021 साली टेंडर फ्लोट झाला आणि त्याच्यानंतर टेंडर फ्लोट झाल्यानंतर त्याच्यातल्या ज्या काही परवानग्या घेण्यासाठी मग त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचा विषय असेल, CRZचा विषय असेल, झाडांचा विषय असेल, या सगळ्यांच्या NOC घेण्यासाठी ज्यावेळेस संघर्ष करावा लागला, त्याच्यानंतर पण ज्यावेळेस एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स आलं त्याच्यानंतर कोणीतरी PIL दाखल केली आणि PIL दाखल केल्यामुळे मँग्रोवचं नुकसान होतं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने वनविभागाची त्यामध्ये काय म्हणणं आहे हे मांडण्यासाठी सांगितलं आणि त्या दरम्यान फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही मँग्रोव्हला कटिंग न करता त्या ठिकाणी आपला हा अंडरपास होणार आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ना हरकत दाखला दिला। त्यावेळेस कोर्टाने या संदर्भात निर्णय दिला आणि कोर्टाने अंडरपास बनवण्यासाठी मंजुरी दिली आणि मग त्याच्यानंतर वृक्ष प्राधिकरणाच्या काही NOC ज्या बाकी होत्या, ज्यामध्ये काही झाडांचं स्थलांतर करायचं आहे, काही झाडांची छाटणी करायची आहे, मग त्याच्यामध्ये जो रस्ता उतरण्यासाठी जी जागा आहे त्याच्यातली काही झाडं जी शिफ्ट करायची आहेत दोन्ही साईडला, तर तीही त्याची परवानगी आल्यानंतर आज या ठिकाणी सागरजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते आणि आमच्या सोनखार सानपाडा पाम बीच ज्येष्ठ नागरिक सेवा समितीचे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आणि महिलांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे। सानपाडा सोनखार पाम बीच या मुख्य रस्त्यावर केसर सॉल्टर समोर जो भुयारी मार्ग होणार आहे त्याचं एकूण अंदाजित खर्च 33 करोड रुपयाचा आहे। याचं काम जे आहे 15 तारखेला जे चालू होईल म्हणजे 15 डिसेंबरपासून ते त्याच्यानंतरच्या 18 महिने
म्हणजे 18 महिन्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्याच्यानंतर तो तयार झाल्यानंतर महापालिकेला हस्तांतर करायचं आहे. म्हणजेच 18 महिन्यामध्ये या भागातल्या नागरिकांना याचा वापर करता येऊ शकतो. पण तत्पूर्वी अंडरपास होण्या अगोदर सानपाडा पाम बीचमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी जो नागरिक वाशीवरून जो येत असेल त्याला खाली उतरण्यासाठी जी आमची क्षितिज नावाची जी बिल्डिंग आहे त्या ठिकाणी तो खाली उतरेल आणि मग तो आपल्या सेक्टर 16A 17 18 19 मधले जे नागरिक आहेत ते क्षितिजच्या इथं आताच एका महिन्याच्या आत तो रस्ता तयार करून त्या ठिकाणी खाली उतरण्यासाठी त्यांना रस्ता तयार करण्यासाठीची विनंती त्या ठिकाणी ठेकेदाराला केलेली आहे. कारण शेवटी सर्व्हिस रस्ता हा बंद पाम बीच रस्ता मुख्य रस्ता असल्यामुळे तो बंद करता येत नाही. परंतु लोकांना येण्या जाण्यासाठी जी मोराजमधली जी ट्रॅफिक आहे ती कमी करण्यासाठी किंवा ते डायव्हर्ट करण्यासाठी जो 100% लोड मोराजच्या सर्कलवर जो होतो तो कमी करायचा असेल तर खाली उतरण्यासाठी एक रस्ता पर्यायी रस्ता क्षितिज या ठिकाणी तो खाली उतरेल अशा पद्धतीचा एक सर्व्हिस रस्ता खाली उतरण्यासाठी तयार करण्यात यावा अशी विनंती केलेली आहे. आणि म्हणून मी जसं उल्लेख केला की 18 महिन्यामध्ये हा भुयारी मार्ग वापरण्यासाठी तयार होईल.